अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी राखी पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करीत आहे। तर उद्या आहे शनी अमावस्या आणि शनी अमावस्या म्हणजे 29 मार्चला शनी अमावस्या आहे। तर आज आहे 28 मार्च आणि आज संध्याकाळी 8 वाजेला शनी अमावस्या संध्याकाळच्या 8 वाजेला सुरू होणार आहे। तर संध्याकाळी जी अमावस्या असते म्हणजे संध्याकाळी जी अमावस्या लागते ती अमावस्या आपण कन्सिडर करत नाही। जे सूर्याचं जे तोंड बघितलेलं असतं, ज्या अमावस्याने सूर्याचं तोंड बघितलेलं असतं तीच अमावस्या आपण कन्सिडर करत असतो। तर जी उद्याची अमावस्या आहे, सॉरी व्हिडिओ यायला थोडासा लेट झाला त्याच्यामुळे मी आत्ताच टाकून देते तो व्हिडिओ आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ स्किप न करता पुढे मी काय सांगणार आहे हेही तुम्ही बघण्याचा आणि ऐकण्याचा प्रयत्न करा। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा। तर उद्या सकाळी शनी अमावस्याला सुरुवात होणार आहे। सूर्याला जे सूर्याचं तोंड बघितलं जातं ती अमावस्या असते। शनिवारी जी अमावस्या येत असते तिला म्हणतात शनी अमावस्या आणि सोमवारी जी अमावस्या येत असते तिला म्हणतात सोमवती अमावस्या। तर वर्षातनं येणारी ही अमावस्या सगळ्यात मोठी अमावस्या आहे आणि इतर अमावस्येला आपण कुठलेही तोडगे करत नाही। इतर जी अमावस्या येत असते त्या अमावस्येला तोडगे नाही केले तरी चालतात, परंतु जर ही शनी अमावस्येला आपण जर तोडगे केले घरामध्ये, आपण जर काही या गोष्टी केल्या, ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या गोष्टी जर केल्या तर तुमची खूप मोठी सेवा घडत असते। आणि ज्या घरांमध्ये बघा, काही घरांमध्ये असं असतं, आपण ऑब्झर्वेशन करून बघा, निरीक्षण करून बघा, काही घरांमध्ये अमावस्या किंवा पौर्णिमा येत असते तिच्या 8 किंवा 10-15 दिवस अगोदर, जेवढ्या काही दिवसांच्या जवळपास त्या दिवसाच्या जवळपासमध्ये घरामध्ये कटकटी सुरू होऊन जातात। नवरा बायकोंच्या भांडणे, कधी कधी नवरा चिडचिड करतो, कधी कधी बायको चिडचिड करते किंवा मुलांवर काहीतरी परिणाम होत असतो। तर ह्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी आपण लक्षात घेत नाही की कशामुळे होत असतं, परंतु अमावस्या जवळ असते, पौर्णिमा जवळ असते। तर ह्या गोष्टी कशामुळे होत आहेत, ह्या गोष्टींना तोडगा काय, ह्या गोष्टींचं सुद्धा आपण एक निरीक्षण केलं पाहिजे। आणि होतात, ह्या गोष्टी होत असतात। तर त्याच्यामुळे अमावस्या ही वाईट नाहीये। असं म्हणतात की अमावस्या वाईट आहे, पण अमावस्या ही वाईट नाही आहे। पौर्णिमा जशी वाईट नाही तशीच अमावस्या सुद्धा वाईट नाही आहे। तर त्याच्यामुळे अमावस्येच्या दिवशी काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठा, व्यवस्थित सुंदर असं शुचिर्भूत व्हा, स्वतः चांगले कपडे घाला, स्वच्छ धुतलेले आंघोळ करून, आणि त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ द्या। आपण इतर वर्षभरामध्ये 12 महिन्यामध्ये आपण सूर्याला अर्घ देत नाही, परंतु शनी अमावस्येच्या दिवशी सूर्याला अर्घ देण्याचा प्रयत्न करा। अर्घ देऊन आल्यानंतर लगेच सुरुवातीला आपल्या घरामध्ये, जेव्हा आपण वर्षभरामध्ये असो किंवा आपण 8 दिवसांनी 15 दिवसांनी घराची साफसफाई करत असतो, परंतु घराची साफसफाई करणं हे वेगळं आणि शनी अमावस्येच्या दिवशी घरातलं जे आडं असतं, घरातले जे आजूबाजूचं जे आपल्या घरामध्ये जे घाण झालेली असते ते पूर्ण कानाकोपरा आपल्याला स्वच्छ करायचा असतो। त्या दिवशी शनी अमावस्येच्या दिवशी जर आपण ह्या गोष्टी केल्या तर आपल्या घरातली जी नकारात्मकता असते, कटकटी असतात, कर्जबाजारीपणा असतो, काहीतरी वाईट प्रसंग येत असतात, ह्या गोष्टी थोड्याशा दूर होतात। ह्या गोष्टींपासून, आपल्या संसारापासून ह्या गोष्टी थोड्याशा दूर जात असतात। पूर्ण डायरेक्ट निघणार नाहीत, सगळ्या गोष्टी एकदम शांत होणार नाहीत, परंतु त्याचा इफेक्ट कमी कमी होण्याचा प्रयत्न होईल, परिणाम त्याचे कमी होतील या गोष्टी वाईट घडण्यापासून। त्याच्यामुळे मग घरातलं पूर्ण स्वच्छता करा, त्या दिवशी लवकर उठा थोडंसं, इतर दिवसापेक्षा 1-2 तास थोडं लवकर उठल्याने ही सगळी कामे बराबर होतील। तर घरातलं सगळी साफसफाई करा तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी। ती सगळी साफसफाई केल्यानंतर परत घराला झाडू मारा। घराला झाडू मारल्यानंतर पोछा मारत असतो आपण, जेव्हा घर पुसत असतो तर घर पुसायच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाका थोडंसं। जर तुम्हाला कुठून कोणी प्रयागला गेलं असेल तिथून जर तुम्हाला कोणी पाणी आणून दिलं असेल थोडंसं ते पाणी टाका। अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा ते पाणी टाका, जो कोणी प्रयागला गेलं असेल तिथलं पाणी आणलं असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा ते पाणी टाका। घर पुसताना ते पाणी टाका, गोमूत्र टाका, त्यानंतर खडे मीठ असेल खडे मीठ टाका, लिंबू पिळा थोडंसं हळद टाका आणि त्यानंतर भीमसेनी कापूरचा चुरा टाका त्या पाण्यामध्ये आणि ते घर पूर्ण पुसून काढा। त्यानंतर हे सगळं घर स्वच्छ वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायच्या अगोदर करायची आहे दक्षिणमुखी बसून, दक्षिणेकडे तोंड करून। आपण वर्षभरामध्ये पितरांची सेवा करत नाही, परंतु जशी आपण देवाची सेवा करत असतो तशीच आपल्याला ह्या दिवशी पितरांची सेवा करणे तेवढीच महत्त्वाची असते। त्याच्यामुळे पितरांची सेवा करा त्या दिवशी। तर पितरांची सेवा दक्षिणमुखी बसून, दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला आपल्या जे नित्यसेवा आहे, नित्यसेवाच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती सुक्त असं म्हटलेलं आहे। तर ती पितृस्तुती तुम्हाला यूट्यूबला पण मिळून जाईल, गुगलला पण मिळून जाईल। पितृस्तुती आपल्याला वाचायची असते, छोटी असते ती, खूप मोठी नसते। तर पितृस्तुती आपल्याला वाचायची असते। ती वाचल्यानंतर आपण पाय धुवून यायचे, ती वाचल्यानंतर आपण बाथरूममध्ये जाऊन पाय स्वच्छ धुवून यायचे। त्याच्यानंतर देवाची पूजा करायची। देवाची पूजा करत असताना ह्या दिवशी तुम्ही जर देवांना, आपल्याला देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर देव तुम्ही पितांबरीने घासत असणार, ज्याच्याने घासत असणार त्याच्याने घासा। थोडंसं दही घ्या, त्याच्यामध्ये लिंबू टाका, आपलं हळद टाका,
आणि तुम्हाला ज्या गोष्टी टाकायच्या आहेत, भीमसनी कापूर वगैरे, हळद वगैरे ते टाका, अष्टगंध टाका आणि पूर्ण पंचामृत तयार केलेलं सारखं जसं आपण अभिषेक करतो तसं पूर्ण देवांना पूर्ण घासून काढा, स्वच्छ करून टाका त्याच्याने देव. आणि ते केल्यानंतर देव स्वच्छ झाल्यानंतर देवपूजा करा, व्यवस्थित साजरं संगीत अशी देवपूजा करा. आपल्याला दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला असंच साजरं संगीत करायचं आहे, परंतु त्या अमावस्येच्या दिवशी सुद्धा करा. उद्याच्या दिवशी देवपूजा पूर्ण झाल्यानंतर आता बाहेर या, बाहेर आल्यानंतर उंबरठा गोमूत्राने पूर्ण स्वच्छ पुसायचा. आपल्या घराच्या आजूबाजूचं वातावरण पण स्वच्छ करायचं आणि गोमूत्राने उंबरठा पुसल्यानंतर उंबरठा पण आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याला तुम्ही जशा प्रकारे पूजा करत असणार तशी पूजा करा, रांगोळी वगैरे काढा. हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे 12 वाजेला, 11:45 ते 12 वाजता हा पित्रांचा टाईम असतो. तर तुम्हाला एका डिशमध्ये छोटीशी पोळी घ्यायची, त्या पोळीवर भात ठेवायचा आहे आणि दही ठेवायचं आहे आणि ती पोळी एका डिशमध्ये किंवा एका पत्तरवाड्यामध्ये कशामध्येही तुम्ही ठेवा, पत्रावळीमध्ये ठेवा किंवा मग डिशमध्ये ठेवा. ती पोळी तुमच्या टेरेसवर, तुमच्या बाहेरच्या होरंड्यावर, जिकडं तुम्हाला कावडे येत असतील, ज्या ओपन जागेमध्ये, बाल्कनीमध्ये किंवा कुठेही तुम्हाला ओट्यावर कावडे येत असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो डिश ठेवून यायचा आहे 12 वाजेला. कारण त्या दिवशी पित्र वाट बघत असतात, पित्र आपली वाट बघत असतात आपले पित्र, की आम्हाला कोणीतरी खायला देईल का, किंवा त्या दिवशी आपली पितृसेवा ही आपली झालीच पाहिजे. तर त्याच्यामुळे ते खायला तिथं ठेवून यायचं. जर कावड्यांनी ते जर शिवलं नसेल, जर कोणी ते खाल्लं नसेल तर ते उचलून आणायचं आणि ते एका चांगल्या जागेवर, अशा जागेवर कोणाचं पायदळ येणार नाही अशा जागेवर जाऊन ते ठेवून यायचं. एका बाजूला ते जाऊन ठेवून यायचं एक किंवा मग गाईला खाऊ घालून यायचं. गाय नसेल तर मग एका कोपऱ्यामध्ये जाऊन म्हणजे ठेवून यायचं, जेणेकरून तिथं कुत्रे किंवा मांजर कोणीतरी येऊन खाऊन जाईल. कोणी का खायना पण ते ठेवून यायचं. असं झाल्यानंतर मग संध्याकाळी मार्केटमधनं कोवळा मिळतो, बाजारामध्ये कोवळा मिळतो, हिरव्या कलरचा मोठा कोवळा मिळतो. तो कोवळा आणायचा, तो कोवळा घरामध्ये येऊन स्वच्छ करायचा, त्याला अष्टगंध, कुंकू, हळद लावून त्याला लावून घ्यायचं, अष्टगंध, कुंकू, हळद, आणि त्याच्यावर स्वस्तिक काढून घ्यायचा कुंकुमाने आणि एका लाल कपड्यामध्ये, लाल वस्त्रामध्ये तो कोवळा वरती कोपऱ्यामध्ये घराच्या, आपण जेव्हा घरामध्ये एंट्री करतो तर घरामध्ये एंट्री करताना त्याच्या एक्झॅक्ट वरती कोपऱ्याला खिळ्यामध्ये टांगून, कशाही मध्ये टांगून तो कोवळा वरती टांगून द्यायचा. तो कोवळा जर येता 4-5 दिवसामध्ये जर तो कोवळा खराब झाला, त्याच्यातनं पाणी गळायला लागलं, रस पडायला लागला, तर समजून घ्यायचा कोवळा खराब झालाय. त्याला फेकून द्यायचा तो डस्टबिनमध्ये किंवा एखाद्या कुठेही जागेवर, चांगल्या जागेवर तो कोवळा फेकून द्या आणि पुढच्या अमावस्येला, पौर्णिमेला परत तुम्ही तो कोवळा एखाद्या सणाला बांधू शकता. अशा प्रकारे झाली कोवळ्याची सेवा. त्यानंतर एका चुट्टीचं नारळ घ्यायचं. चुट्टीचं नारळ घेतल्यानंतर ते नारळ आपल्या पूर्ण घरामध्ये, सगळ्या घराच्या पूर्ण रूममध्ये फिरवून आणायचा. तो नारळ पूर्ण घराचा उतारा करून घ्यायचा आणि बाहेर यायचं. बाहेर गेल्यानंतर, घराच्या बाहेर गेल्यानंतर जे चुट्टीचं नारळ, चुट्टी असते, ती चुट्टी आपल्या दरवाजाकडे राहू द्यायची. ती शेंडी असते, ती शेंडी आपल्या दरवाजाकडे राहू द्यायची आणि त्या पद्धतीने तो नारळ फोडायचा. कोणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने तो नारळ फोडा आणि तो नारळ फोडल्यानंतर तो नारळ बाहेर अशा ठिकाणी फेका की ते खोबरं घरामध्ये कोणालाही खायला द्यायचं नाही. तुम्ही खाऊ नका, कोणालाही खायला देऊ नका. आणि बाहेरही अशा ठिकाणी ते नारळ फेका की जिथं ते नारळ, ते खोबरं कोणी खाऊ शकणार नाही. कारण ते घरावर केलेला उतारा असतो, त्या उताराचं ते नारळ असतं, त्याच्यामुळे ते खायचं नाही, तर ते बाहेर फेकून या. आणि बघा, दुसरी गोष्ट म्हणजे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शनी अमावस्या उद्या आहे आणि उद्या शनी अमावस्या असल्यामुळे आहे, तर त्याच प्रकारे, त्याच पद्धतीने ज्या लोकांना आतापर्यंत 7.5 होती त्या लोकांची 7.5 सुद्धा आज 28 मार्चला संपलेली आहे. माझी मकर रास आहे. बाकी लोक ह्या गोष्टींना मानतात, नाही मानतात. कोणी म्हणतं की लेडीजला 7.5 लागत नसते असं, परंतु काही जणी म्हणतात की हो, लेडीज जेंट्स दोघांना 7.5 लागते. तर ज्या लोकांना 7.5 आतापर्यंत असेल, मकर राशीमध्ये आतापर्यंत 7.5 होती आणि आज 28 मार्चला 7.5 संपलेली आहे त्या लोकांची, तर उद्या मेष राशीमध्ये 7.5 जात आहे. मेष राशीच्या लोकांना 7.5 लागणार आहे उद्यापासून, 29 मार्चपासून. तर ज्यांना 7.5 सुरू होत आहे अशा लोकांनी अजिबात घाबरून जाऊ नका, कारण की 7.5 ही फक्त वाईट असते असं आपण प्रत्येकाने डोक्यात घालून घेतलेलं आहे की 7.5 वाईट आहे तर आपलं वाईटच होणार आहे, असं नसतं. शनी महाराज ही न्याय देवता आहे. शनी महाराज ही देवतेची, म्हणजे न्यायाची देवता आहे. तर शनी महाराज प्रत्येकाचंच वाईट करतील असं नसतं. मी माझ्यावरनं सांगते, मला 7.5 वर्षापासून मकर राशीला 7.5 वर्षापासून 7.5 आहे हे मला आत्तापर्यंत आठवण नाही होती आणि आजही त्याची आठवण नाही आहे. कारण की 7.5 ही वाईटच नसते. 7.5 वर्षापासून असो का किंवा खूप दिवसापासून असो, फक्त प्रगती आणि प्रगतीच होत आहे. त्याच्यामुळे आपली प्रगती खुंटून जाईल किंवा आपल्याला मनस्ताप होईल, आपल्याला शारीरिक मानसिक कष्ट होतील 7.5 मुळे, असं अजिबात होत नाही. शनी महाराज सगळ्यांचं वाईट करतच नाही.
कारण का नाही करत, आपण अशा टायमाला आपण स्वतः आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण आतापर्यंत केलेलं कर्म, आपण आतापर्यंत केलेलं कोणाचं वाईट, जर कोणाचं वाईट होत असेल तर त्या वाईटावर हसणं, किंवा कोणाचं चांगलं होत असेल तर त्याच्यावर आपलं तोंड उतरवून पाडणं, म्हणजे आपलं तोंड पाडणं, किंवा आपल्याला वाईट वाटणं, आपल्याला कोणाचं जर चांगलं झालं तर आपल्याला कसं वाटत असतं की याचंच का चांगलं झालं, माझं का नाही चांगलं झालं, असं जे आपण वाईट वाटून घेतो तर ते आपलं कर्म खराब असतं. त्याच्यामुळे 7.5मध्ये शनी महाराजांना माहिती आहे आपल्याला कितपत द्यायचंय, काय द्यायचंय, कसं द्यायचंय असं म्हणून. त्याच्यामुळे जसं आपलं कर्म केलं असेल, जे पेराल तेच उगवेल, जसं आपलं कर्म केलं असेल तसंच आपल्याला 7.5मध्ये मिळणार आहे, ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 7.5 फक्त वाईटच असते असं नाही. शनी महाराज हे कर्म करणाऱ्यांचं, चांगलं कर्म करणाऱ्यांचं न्यायाची देवता आहे. ज्यांनी चांगलं केलंय त्यांना 100% ते चांगलं देण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळे ज्यांना 7.5 लागणार आहे त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. ज्यांची 7.5 संपली आहे त्यांचं अभिनंदन, कारण की वाईट झालंच असेल असं नाही, चांगलंही झालेलं आहे आणि चांगलंही होणार आहे. आणि उद्या शनी मंदिरामध्ये जाऊन, शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तेल चढवा, तेल चढवण्याचा प्रयत्न करा, अन्नदान करा. बघा आपल्या जुन्या आज्या होत्या, त्या जुन्या आज्या आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा जिथं खेडं होतं त्या खेडी भागामध्ये मांग समाजाचे लोक येतात, लेडीज येतात, माणसं येतात आणि ते अमावस्या मागत असतात. तर आपल्या आज्या एका सूपमध्ये, ज्याला सुपडं म्हणतात, सूप म्हणतात, त्याच्यामध्ये थोडं 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 सगळ्या प्रकारच्या डाळी, लाल मिरची, खडे मीठ, तेल खूप जास्त प्रमाणामध्ये असं द्यायचे आणि त्यांना ते दान करायचे. परंतु आता काही गोष्टींमुळे ह्या रूढी परंपरा थोड्याशा मागे मागे पडत जात आहेत, कारण आपण फ्लॅट सिस्टीममध्ये या गोष्टी आपण करू शकत नाही. खेड्यांमध्ये अजूनही ती प्रथा चालू आहे, परंतु आपण अशा गोष्टी अन्नदान करू शकत नाही. तर आपण बाहेर जाऊन कुठेतरी गोरगरिबांना नवी चप्पल देता येईल आपल्या यथासांग पद्धतीने, तर आपण नवी चप्पल देण्याचा प्रयत्न करावा, अन्नदान करण्याचा प्रयत्न करावा. सुका आटा द्या, शिळं अन्न देऊ नका प्लीज. काही लोकांना सवय असते की पहिल्या दिवसाचं काहीतरी उरलेलं आहे ते देऊन यावं, तर शिळं अन्न देऊ नका, सुका आटा देण्याचा प्रयत्न करा. जो सुका आटा तुमच्या घरामध्ये असेल, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे देता येईल ते शनी अमावस्येच्या दिवशी दान करा. कारण ह्या सेवा खूप चांगल्या प्रभावी सेवा आहेत. वर्षभरात आपण करत नाही, महिनाभरात आपण करत नाही, पण आजच्या दिवशी केलेल्या सेवा ह्या चांगल्या घडत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सॉरी, सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे, जी सेवा मी सांगत आहे ती सेवा म्हणजे पिवळी मोहरी घ्या. पिवळी मोहरी हातामध्ये घेतल्यानंतर जी पिवळी मोहरी येते ती हातामध्ये घ्या, ती हातावर हात ठेवा आणि 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणा. देवघराजवळ, देवघराजवळ बसून 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणा. दिवा पण लावला जायला पाहिजे, अगरबत्ती पण चालू असली पाहिजे. 11 वेळेस मोहरी अशी हातावर हात ठेवून 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं. ओम देवराज सेवे मान पावनादि पंकजम, हे कालभैरवाष्टक आहे. तर ते 11 वेळेस तुम्हाला गुगलवरही भेटून जाईल, नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर. 11 वेळेस ते कालभैरवाष्टक म्हटल्यानंतर ते मोहरी जी असते ती मोहरी डाव्या हातावर घेऊन प्रत्येक घराचा, बेडरूम पासून हॉल, किचन, सगळ्या घराच्या कोपऱ्यांमध्ये ती मोहरी टाकून द्या. थोडी 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 सगळ्या घराच्या कोपऱ्यांमध्ये ती मोहरी टाका. ती मोहरी रात्रभर तशीच राहू द्या. हा परिणाम एवढा मोठा इफेक्ट आहे याचा, एवढी मोठी प्रभावी सेवा ही. तर ही मोहरी सगळ्या कोपऱ्यांमध्ये टाकून घ्या आणि ही मोहरी रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी उठून जेव्हा तुम्ही घर झाडू पोछा मारतात तेव्हा तो झाडू मारताना ती मोहरी सगळी जमा करा आणि ती डस्टबिनमध्ये फेकून द्या. ही सेवा तुम्ही करून बघा. कुठल्याही गोष्टीचा इफेक्ट लगेच जाणवणार नाही, पण या गोष्टी जेव्हा तुम्ही करत जाणार ना तेव्हा घरातली भांडण, कटकट, जे ताणतणाव असतात ते कमी होत जातात. आणि अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचं खाऊ नका. दुसरा कोणीही तुम्हाला विनवणी करेल की हे खाऊन घ्या, परंतु दुसऱ्याच्या घरचं हे खाऊ नका. अशा छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत या सेवा करण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.